पाहिजे भजन. असं प्रत्येक भजन करू शकत नाही. मी सगळ्यांना म्हणलं होतं हात वरती घ्या. सगळ्यांनी हात वरती घेतले, त्याबद्दल धन्यवाद. मी काही न म्हणता खाली घेतले, त्याबद्दल डबल धन्यवाद. बरोबर आहे ना. छान वाटलं पण तुम्ही सगळ्यांनी भजन केलं. एक बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे ना त्याला भोजन गोड लागत नाही. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. धन्यवाद. आल्यावर कृष्ण दादा भजनी मंडळ म्हणलं होतं, ताई आमच्याकडे रेंज येते पण हळूहळू येते. म्हटलं हळूहळू का असे ना आली पाहिजे. बरोबर आहे ना. छान वाटतं महाराज भजन केलं पाहिजे. खरं सांगू, भजनाला कुठेही नियम नाही. आवडेल तर जागेवर आपण भजन करू शकतो. स्वयंपाक झाला किचनमध्ये एकटे भजन करू शकतो. काम करून झालं शेतामध्ये बसल्या झाडाखाली भजन करू शकतो, आणि केलं पाहिजे भजन. महिला मंडळ तुम्ही सगळे शेतात जाता कामाला, तुमच्याकडे काय म्हणतात शेताला? शेतच म्हणतात ना, वावर वगैरे असं काही वावर म्हणतात ना. हां, शेतात गेल्यावर तुम्ही भजन करतात का? बोला. हां, असं कापूस काढायला गेल्यावर तुमच्याकडे कोणतं पीक असतं? कापूस असतो ना. कापूस काढायला गेल्यावर वगैरे करतात का देवाचं भजन? अजिबात नाही. हे असं महिला मंडळ शेतात गेल्यावर भजन करत नाही. अशा 10 असला ना, समजा 10-12 त्यांचा मे असतो बघा, मेज म्हणतात ना. हां, आणि मेची मुकडदम असती. हां, तिच्या सगळ्यात वजन तिचं जास्त. बरोबर आहे. मग आता शेतात गेल्यावर भजन करत नाही. अशा सारख्या बांधायला असतात लागलेल्या सुरुवातीला काम करायला. बरं, शेतात गेल्यावर जो व्यक्ती मजूर राबवतो त्याला माहिती असेल बघा ही गोष्ट. अशा 10च्या 10 रांगेला लागल्यावर हे माझं बचत गट, हे माझ्या ताई साहेब भजन करीत नाही, देवाचं नाव घेत नाही. मग इकडचे सकुबाई तिकडच्या गंगूबाईला आवाज देते, तुला माहिती पडलं का? काय? शेजारच्या घरी गाडी आलती, पांढरी गाडी आलती, पिवळ्या साडीतून बाई उतरली, त्या समोरच्या पिंकीला पाहायला आले वाटतं, पटले नाही वाटतं, काळी पेंद्री तर हे काय पटणार आहे. पण जाऊ दे बाय, आता पोराला पोरी भेटत नाही, पटली बी असं पोरीची मारामारी. आणि मग हे झाल्याच्या नंतर शेवटी जाऊ दे बाई, आपल्याला काय करायचं. मग एवढा कुटाणा कायला केला. हे देवाचं नाव अजिबात घेणार नाही बघा. आणि अजून जर का शेतात काम करता करता असं एखादी भान राहत नाही, काम करता करता सगळे सारखं काम करताय, आणि एखादी चुकून अशी पुढं गेली बा 2-4 झाडं, तर जी मजुराची मुकडदम असतील ती दगड उचलतील, ती मारती. माग बाई, तुला का जास्त पैसे देणार आहे का तो? महाराज शोकांती काही केलं पाहिजे भजन. आमच्या इकडे धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका आहे, तिथलं महिला मंडळ काम करता करता ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणतं, हरिपाठ म्हणतं. म्हटलं पाहिजे हो. आपली ताकद आपल्याला माहीत नाही ताई. आपल्याला असं वाटतं स्त्री आहे आपण कसं काय करू शकतो, महिला आहे आपण कसं करू शकतो. एक वाक्य सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी स्त्री सुद्धा बुलढाणा जिल्ह्याची होती, राजमाता जिजाऊ. मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. आपण कुठेच कमी नाही, पण ताकद नाही बघा आपली पुरत. सांगेल तुम्हाला, 1400 वर्ष जगला चांगदेव, त्याला शरण आणते, तिचं नाव मुक्ताबाई. देव जिला दळणदळण करता येतो, तिचं नाव जनाबाई. शिक्षणाची गंगा घराघरात पोचवली, तिचं नाव सावित्रीबाई. आणि 2 छत्रपती जगाला दान दिले, तिचं नाव जिजाऊबाई. ताकद आहे आपली, पण आपली ताकद आपल्याला माहित नाही. आणि एक बोलू दादा, स्त्रीची किंमत माणसाला कळली पाहिजे. ज्याला ही स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताबाईचा ज्ञानोबा झाला. ज्याला ही स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताबाईचा ज्ञानोबा झाला. ज्याला ही स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला ही स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला ही स्त्री पत्नी म्हणून समजली ना महाराज, तो सीतेचा राम झाला. स्त्री समजली पाहिजे. नाही जाताय 3.5 शक्तिपीठात जाऊच नका, पण घरातल्या शक्तिपीठांचा आदर करा. रोज सोनं मागत नाही तुमच्याकडे, दर दिवाळीला साडी नाही, दर दिवाळीला सोनं नाही. आणि एक बोलू, जर आपलं घरचं मंडळी जर सोनं मागत असेल ना, बिंदास करून द्यायचं हो महाराज. ज्या ज्या महिला मंडळानं आजच्या 5 वर्षापूर्वी नवऱ्याकडं सोनं मागितलं, त्या महिला मंडळ नवऱ्याला आज डबल टिबल पैसे दिले. बरोबर आहे ना. काय भाव होता 5 वर्षापूर्वी? 5,000. बरोबर आहे ना. आता किती आहे? 15,000. बरोबर आहे ना. मागत असेल तर करून दिलं पाहिजे. आणि एक बोलू तुम्हाला, पैशाची, साडीची, सोन्याची गरज यांना नाही, फक्त घरात मान असला पाहिजे, बस एवढीच यांची इच्छा आहे. बरोबर आहे का नाही? बस एवढंच मला म्हणायचं आहे. आदर सत्कार करता आला पाहिजे, भजन करता आलं पाहिजे. भगवंताच्या भजनाने मन पवित्र होतं. आपण भजन करतो यामध्ये विशेष नाही.
या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वेळ नव्हता माझा राजाकडं भजन करता यावं याकरता तलवारीला नावं. एका तलवारीचं नाव जगदंबा, एका तलवारीचं नाव भवानी, एका तलवारीचं नाव तुळजा. माझ्या राजांचा संघर्ष बघावा तर राजमाताने जे स्वप्न उघड्या डोळ्याने पाहिलं ते साकार करण्याकरता माझे छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगले. सांगेल तुम्हाला. किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. हो झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. दिल वचन मासाईबा वचन पूर्ण करी, दिल वचन मासाईबा वचन पूर्ण करी. बाई राजा ग शुभा माझा ग, बसला घोड्यावरी राजा ग, बसला घोड्यावरी शुभा माझा ग, बसला घोड्यावरी शुभ राजा ग, बसला घोड्यावरी शुभ राजा ग, बसला घोड्यावरी. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. हो मावड्यांनी केले स्वराज्यासाठी कष्ट, शब्द राखिला शिवबा राजा साफ. हो शब्द राखिला शुभ राजाचा पथ, शब्द राखिला शुभ राजाचा बाजी तानाजी यसाजी कंक जिवा महला बहिर्ज नाईक हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, सरसेनापती हंबीरराव मोहिते, नरवीर तानाजी मालुसरे. माझ्या तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न. आणि तानाजी मालुसरेंनी गडावर यावं. राजा चिंतित होते. राजाला विचाराव, राजा काय झालं, काही चिंता आहे का? पण त्यावेळेला माझे राजे तानाजी महाराजांशी बोलत असताना हातातली पत्रिका पाहतात. तानाजी बोला, काही काम होतं माझ्याशी, माझ्या मुलाचं लग्न आहे. तानाजी मालुसरेंनी पत्रिका समोर ठेवली. राजांनी पत्रिका पाहिली. राजे म्हणतात, तानाजी आम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाला येऊ शकत नाही. का राजा? आम्हाला त्या दिवशी कोंडाणा काबीज करायचा आहे. अरे खरा शिवभक्त. आणि नरवीर तानाजी मालुसरे त्यावेळेस म्हणाले, राजे आधी लग्न कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाजी. माघवते नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यास तुम्ही निघून या. कल्याण दरवाजात तुमचं स्वागत करण्यासाठी हा तान्हा उभा असेल. महाराज त्या दिवशी गड आला पण सिंह गेला. हो मावड्यांनी केले स्वराज्यासाठी कष्ट, शब्द राखिला शिवबा राजा साफ. हो शब्द राखिला शुभ राजाचा पथ, शब्द राखिला शुभ राजाचा पथ. गडकोंडाणा जिंकयाला तानाजी पाहिजे, कोंढाणा जिंकयाला तानाजी पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. हो या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. सिंहासनाधीश
जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे शिवा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की कसं वाटतंय आता छान वाटतंय का नाही नुसतं छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव जरी घेतलं तरी प्रत्येक हिंदूच्या अंगावर काटा उभा राहतो कर्तृत्व तेवढं आहे खरं सांगू तुम्हाला 395 वर्ष झाले तरी आजही छत्रपती शिवाजी महाराजांची टिकून आहे कीर्ती 18 पगड जाती त्या राजाची प्रेमाने करतात आरती नुसतं राजांच्या पुतळ्याकडे पाहिलं तरी अंगात येते स्फूर्ती असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला पावन झाली महाराष्ट्राची धरती छत्रपती शिवाजी महाराज पावन देशात आपला जन्म आहे अरे ज्या संभाजी राजांनी धर्माकरता प्राणाचा त्या ठिकाणी विचार केला नाही देहाचा विचार केला नाही त्या राष्ट्रात आपला जन्म आहे खरं सांगू कोणाला म्हणतात संभाजी महाराज पुरंदरवर जन्मलेला धुरंधर म्हणजे संभाजी महाराज वयाच्या पहिल्या वर्षी आई विना पोरकं बाळ म्हणजे संभाजी महाराज वयाच्या 9व्या वर्षी दिल्ली आणि आग्रा इथे पराक्रम गाजवणारा मराठ्यांचा प्रतिपाड म्हणजे संभाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षी रायप्पा नावाच्या मित्राला भर दरबारात सन्मान मिळवून देणारा मैत्रीचा सुकाळ म्हणजे संभाजी महाराज वयाच्या 19व्या वर्षी माझ्या तुकोबाऱ्यांच्या पालखीला आश्रय देणारा मराठ्यांचा टाळ संभाजी महाराज वयाच्या 32व्या वर्षी मरणाला सामोरे जाणारा त्या औरंग्याचा काळ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नुसतं नाव घेतलं तरी अंगावर काटा उभा राहतो खरं सांगू दादांनो ताईंनो ज्या राजांनी आपल्याकरता कष्ट केलं ना त्याची जाणीव असली पाहिजे बघा हा कार्यक्रम तुमचा चाललाय ना मी मनस्वी तुम्हाला आभार मानण्याचा प्रयत्न करेन एक वाक्य बोलून जाईल ऐका हा कार्यक्रम कोणा एका व्यक्तीचा नाही हा कार्यक्रम कोणा एका समाजाचा नाही हा कार्यक्रम धर्माचा आहे आणि तो आपण टिकवला पाहिजे धर्मो रक्षती रक्षता अरे एकत्र आलं पाहिजे आणि धर्माचा धुरा त्या ठिकाणी आपण सांभाळला पाहिजे भगवा पताका सांभाळला पाहिजे सांगण्याचा प्रयत्न करेल दादांनो आपण भाग्यवान आहे का हिंदू धर्मात तुमचा आणि माझा जन्म आहे दादा याच भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच भूमीमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म याच भूमीमध्ये साधू संतांचा जन्म आणि जे कष्ट माझ्या राजाने केले ना त्याची जाणीव असली पाहिजे जास्त काही नाही हा कार्यक्रम जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही टिकवा बस एवढंच मला म्हणायचं हो आपल्या राजाने कष्ट केलेत ना त्याची जाणीव असली पाहिजे एक शाहीर गोड म्हणतो बघा कष्ट केलेत माझा राजाने जाती जातीत वाटू नका रे कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटू नका रे दिले स्वराज या रयतेला याची जाण जरा राहू द्या रे हे स्वराज्य राजाने दिलं हा देश आपला आहे याची जाणीव असली पाहिजे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या जे हात उसफुकलेले दगडांच्या वर्षावाला रोकात ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा पुला घात सामर्थ्य न जाओ व्यर्थ काही सार्थ ही राहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हा देश आपला हा धर्म आपला याची जाणीव असली पाहिजे माझ्या दादांनो हा धर्माचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय ना या कार्यक्रमाचा या भजनी मंडळाचा हेतू एकच आहे का आज माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता हा सप्ताह आहे आज माणुसकी उरली नाहीये पण उरलेली माणुसकी टिकून राहिली पाहिजे याच्याकरता सप्ताह आहे आ मनसा
आता तरी मानसात ये. याच्याकरता सप्ताह आहे. आणि लहान लहान लेकराला संस्कार लागले पाहिजे. हिंदू धर्माचं महत्व कळलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कळलं पाहिजे. म्हणून हा सप्ताह आहे. या सप्ताह करता आपण अगदी मनापासून सहकार्य करा. आणि सत्य कर्माला जो सहकार्य होतो त्याला देव रुजू होतो. महाराज म्हणले, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. अरे नरकाची वाट शोधण्यापेक्षा स्वर्गाची वाट इथं. आपण भजन केलं पाहिजे. सप्ताहाला सहकार्य केलं पाहिजे. आपल्या धर्माचा पताका तसाच त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. ज्या प्रकारे तो फडकतोय ना त्या प्रकारे फडकू दिला पाहिजे. आणि म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करेन, आयुष्यात भजन फार महत्वाचं. कुणाचं करावं? जो जगाचा मालक आहे त्याचं करावं. ज्याची गरजता पवाडे कडी काढ पाया पडे. तो कोण? तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वटराजना. त्याचं चिंतन केलं तर चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. तुकोबाराय जर त्याच्या वैकुंठात जायची इच्छा असेल तर महाराज म्हणले सुलभ आहे. फक्त त्या भगवंताचं नाव घ्या अभंगाच्या शेवटच्या जावे वैकुंठासी जावे वैकुंठ